माहेरा जायाचं माहेरला. तुम्ही बोला. बघा बघा फसाल. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक ठीक आहे ठीक आहे. तर मग आज आहे मकर संक्रांत आणि जस्ट उठलो आम्ही. मी जिमला जाऊन आलोय. हा, माझा नवरा सकाळी 5 वाजता उठतो, 5:30 वाजता जातो जिमला. ते आले जिमवरून, पण मी काही नाही, मी झोपलेली मस्त आरामात. त्याच्यानंतर मग आता आज आम्ही जाणार आहोत डोंबिवलीला माझ्या घरी, कारण की आज आमची पहिली मकर संक्रांत आहे. तर तेच जो काही विधी असतो तो माहेरीच असतो, त्याच्यामुळे ते ववसं वगैरे घ्यायचं असतं. आमच्या सातारकडे घेतात ववसं वगैरे, तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत डोंबिवलीला. तर मग आज तेच, आज दिवसभर तोच असणार आहे. तर बघा आज आमचा दिवस कसा जातोय. ठीक आहे, मग घेतो आवरून, मी जातो खाली. कशाला? 1 महिना झाला गाडीला पॉलिश नाही केलेलं. झाला जीटी पडलेला, गाडीला पॉलिश करायचं आहे, चेन ऑइल करायचं आहे. नुसतं चान्स पाहिजे असतो त्यांना, चान्स गाडीजवळ जायचा बस. चला भेटू. एवढं माझ्यासाठी काय नाही करत. का बोल रही हो? काय बोल रहे म्हणजे? तुम्हाला तर होम आहे. हा बस ठेवा. आता शस्त्र निघतात. इकडे जाऊ. इकडे जाऊ. हे आहे क्रोम मेटल पॉलिश. हा, हे मेटल पॉलिश. हे चेन लूप. हा चेन. हे आहे चेन क्लीनर मोटूलचं, दोन्ही पण चेन क्लीन करण्यासाठी. हे आपण सर्व घेऊया आणि जाऊया आपल्या गाडीकडे. मी काय बोलते ऐका ना, मी माझे मेकअपचे प्रोडक्ट्स विचारले, तर असं सांगता येईल तुम्हाला? सांगू शकतो. बघा बघा फसाल. नाही थांबा. आता तुम्ही घावलाय. मी माझे मेकअपचे प्रोडक्ट असे विचारले, तसं तर जास्त मेकअप करत नाही, पण जेवढे आहेत तेवढे विचारले. तर असं सांगणार का प्रॉपरली, जसं गाडीचं? मग गाडीचं एवढं का दर झाला ना तुम्हाला लगेच? तुला आता एक टोपण पडलं गाडीचं की तुला आता. हा सोड, जाऊ दे मला. राहू दे. तिला नको का काय केलं? जवळ घ्याल का मी आंघोळ नाही केली तर? सोड, जाऊ दे. जाऊ घे. काय दिसतं की? म्हणजे ना वरून पण शॉट द्यायचा गाडीचा, काही भेटणार नाही. इथं मेटल पॉलिश लावून झालंय, टाकीला लावलेलं, पण टाकी साफ केली मी आता. 1 मिनिट. मजा आली. अशी कशी हो गाडीचं? काय करताय? जिम वाल्याचा असा डाएट असतो का तुमचं? आठवड्यात किती चिड्डे असतं ते सांग. बायको असे ती काय ना काय खायला देते. आज ते पोहे खातात, मी नाही खाते, कारण की माझा उपवास आहे आज. जोपर्यंत ते ववसा घेणार नाही तोपर्यंत मी काय खाऊ, म्हणजे उपवास आहे माझा तोपर्यंत. त्याच्या एकदा ववसा घेतला की माझा पण उपवास सुटला, म्हणजे संपला. सुटला नाही, संपला. तर मग झाले सगळे. ठीक आहे, बस काय बोलायचं. आता नाश्ता करून आम्ही रेडी होऊ डोंबिवलीला जायला. मस्त डोंबिवलीला जाऊ आणि डायरेक्ट संध्याकाळीच येऊ. डायरेक्ट जेव्हा माझं लॉग इन असेल ना तेव्हाच येऊ. डोंबिवलीत आज मंदिरात जाऊ आम्ही, कारण की ववसे जे असतात ते मंदिरातच घेतात. मग तिथून आधी घरी जाऊ, घरी थोडा वेळ वगैरे बसू. आज माझी मावशीची मुलगी पण येणार आहे तिकडे. माझ्या मामाचा मुलगा तर ऑलरेडी आहे तिथे. आमच्या ह्यांची लाडकी मिळून नुसतं काय काय हे मला कळलंय नाही काय. नुसतं चान्स भेटला की त्यांचे बायसेप्स दाखवायचे असतात.
असं असं जर केलं असं असं हे परत परत नाही हो हे पण जास्त आहे मज्जा आली मला आज कामं लवकर आटपलीत. काय विषय? अच्छा, आज माहेरी जायचं आहे बहुतेक. घर क्लीन, नाश्ता झाला, सगळं झालं. हे बघा, सगळी कामं आटपून रेडी होण्यासाठी तयार. कारण जायचं आहे माझ्या सासरवाडीला. माहेरी जायचं म्हणलं की हिचं काम फास्ट असतं. आणि असं चला म्हणलं की नाही, निवांत 12 वाजता उठणार महाराणी. आज लवकर उठल्या. सरीला जायचं सॉरी माहेरा जायचं जायचं माहेरला. ठीक आहे, आता आम्ही आवडून घेतो दोघं पण. भेटू आवडल्यानंतर. सूर्यप्रकाश कुठे? हा बॅकग्राऊंड छान आहे इकडे आहे. तर आता मी रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोय ह्यांच्या सासरवाडीला म्हणजे माझ्या माहेरी. गाणं नवीन तयार केलंय मी एक, ऐका. माहेरा जायचं जायचं माहेरला. तुम्ही बोला सासरा ह्यांच्या बायकोला दाखवते, दुसऱ्या बायकोला. चम चम चांदणी चम चम चांदणी. ते जाऊ द्या, हिच्यापेक्षा भारी ही दिसते. हे बघा मस्त आहे आरसा. एवढी फास्ट गाडी. पोचलो एकदा सासरवाडी. ही महाराणी इथे येऊन आराम करणार होती, पण माझ्या सासूबाईनं लावल्या कामाला. दिवसभर काम करणार आहे. तोंड बघा तिचं कसं पडलेलं. आता मी करते, मी दरवेळेस काम करते. खोटं बोलतात, मी दरवेळेस इथे येऊन काम करते. हे ह्यांना दिसत नाही की मी काम करते, पण मी काम करते. माझी आई सांगेल तुम्हाला मी काम करते. कळलं ना? बघूया. आता येऊन ह्यांना 10 मिनिटं पण नाही झाली ना. ही काय पद्धत आहे? फॅन काय दाखवतो व्यवस्थित. मला पण एक असं डाऊट आहे की जेव्हा मुलं सासरी येतात तेव्हा मुलींना असं काम करायला लागतं नवऱ्यासाठी. तर जेव्हा मुली त्यांच्या सासरी असतात तेव्हा मुलं का नाही त्यांच्या बायकोसाठी असं काय? बरं घ्या, जेवण घ्या. घेते. या, आणलंय जेवण, आणलेलं आहे. आज खूप स्पेशल आहे. पुरणपोळी, कांदा भजी, चकना, आमटी, दूध, भात. चकना बोलले आमच्या घरात कोण मग सुचलं नाही. बॉब्या बोलणार होती, म्हणजे बॉब्या कसं बोलू. चला जेवून घेतो. मॅडम हे मला नको दाखवणं नाही. आई आहेस तू माझी, तुला कसं नको लाजते ती जरा, पण आता कसं घ्यायला दिसते माझ्यापेक्षा. अगं शांत बस. इथे आमच्या पुरणपोळ्या चालू आहेत, पण आम्ही आता जेवू नाही शकत. उपवास आहे. तुझा उपवास आहे? खरं बोल की हाय का नाही? तिचा एकादशीचा उपवास आहे म्हणून. हा, तर जर एकादश नसती आहे तर संक्रांतीचा उपवास धसला. काय खोटं बोलते, खोटं बोलते ती कधी नाही धरत उपवास. सगळं माहिती आहे. अभी सबका पोल खुलेगा. आणि माझा नवरा क्यूट क्यूट नवरा. लग्नात कसं एखादा माणूस जेवत असेल तर कॅमेरामॅन डायरेक्ट तोंडात कॅमेरा घालतो, तशी फिलिंग येत असेल. आज न बोलता कॉम्प्लिमेंट दिली. आणि दरवेळेस जेव्हा मी विचारते तुम्हाला की मी जेवण बनवलं की कसं, तुम्हाला लई इश्यू आहे हो माझं. ठीक आहे, लक्षात ठेवून मी सगळी एक दिवशी काढणार मी सगळ्याच गोष्टी. ठीक आहे, आता हे जेवू दे त्यांना. आता मी रेडी होते. आता माझ्या मावशीची मुलगी पण येईल, मग मी रेडी पण होते.
कारण मी रेडी होऊन नाही आली, कारण गाडी सगळं खराब झालं असतं, मग काही पॉईंटच नव्हता रेडी व्हायचा. म्हणून मी आता रेडी होईल. मी सामान आणलंय सगळं मेकअपचं म्हणजे ठीक आणलंय, फक्त गळ्यातलं वगैरे जे असतं ना ते आणलंय. आणि मग आम्ही रेडी होऊ आणि मग आम्ही जाऊ मंदिरात. बाय बाय. पोहोचलो आम्ही, रेडी झाली मी माझ्या घरी, माझ्या मम्मीच्या घरी. मम्मी रेडी झाली आणि त्याच्यानंतर मग गडबड होती म्हणून लवकर आलो. आता तीनचा टायमिंग आहे, 3 ते 6:15पर्यंत, 3:15 ते 6:15पर्यंत वौसे दिवसचे असतात, तो टाईम आहे पुण्यकाळ. पण जरा लेट झाला, 4:30 वाजले. सगळेजण रेडी, मी रेडी होती, माझी आई रेडी होती, त्याच्यामुळे टाईम झाला. त्याच्यामुळे आम्ही आलोय. तुम्ही पण येऊ शकता फ्रेममध्ये, असं काही नाही आहे. अगं आवाज येत नाही आणि माईक घेतो असाच प्रॉब्लेम होतो आवाज व्हॉइसचा. इथं रडगाणं करू नका, घेऊ आपण सगळं घेऊ. माझे सासूबाई आणि माझी मेहुणी येत्या पाठीमागून रिक्षातून, ते आले की आम्ही धावतो तुम्हाला आणखी त्यांचा यांची लाडकी मेहुणी. आता मी आतमध्ये आलोय पूजा करायला. ही माझ्या मावशीची मुलगी, जिच्याविषयी मी सकाळी बोलत होते ब्लॉगमध्ये. आम्ही बोलली. झाला एकदाचा व्यवसाय घेऊन. कसं आहे हे काय अवतार झालाय. पहिले क्या थी क्या हो, पण असू दे, चांगलं असतं. नाकाव किती ह्यांनी काय केलं नाही, हे नुसते आले इथे बसले आणि आराम केला. जरा जवळ जेव्हा पण माझा आवाज आला, ह्यांनी फक्त आराम केला इथे बसून. मीच तिथे बसलेली फिरत होती. मला वाटलं जरा तरी येतील, कुठेतरी येतील, पण कुठेच नाही आले. मी बोललेलो की मी येत नाही, आणि त्यांनी तेच केलं, ते आले नाहीत. व्हायचं कोण आहे, शेजारी का भूत आहे का? असू दे चला. थकली मी, मला भूक लागली. अजून मी एक कायच नाही खाल्लं. 5:30 वाजले. ठीक आहे, निकलते हम लोग अभी. आता घरी जाणार, घरी नाही मंदिरात चाललोय. गावदेवीची मंदिरात जाणार, तिथे जाऊन देवाच्या पाया वगैरे पडणार, तिथे नैवेद्य वगैरे दाखवणार, तिथून डायरेक्ट घरी गेले की सगळं काढून पहिलं जेवायला बसणार मी. बघाच. बाय बाय, नंतर भेटू. श्वासच सोडतोय. काय झालं? झालं आता आमचं सगळं. संक्रांत वगैरे सगळी झाली, जेवण पण झालं. आता जरा रिलॅक्स झालोय. आल्याला मी पहिले दागिने बिगिने काढले बाबा गळ्यातले, एकदम जड झालेला आम्हाला. आणि हा आमचा मामाचा मुलगा श्रवण द डॉन. किंग बोल श्रवण काहीतरी. हाय काय व्हिडिओ कॉल चालू आहे का? लाजून पळा. कंटेंट दे मला, कंटेंट दे. नाही देते तो कंटेंट, जाऊ दे, हळूहळू देईल कधी द्यायचं असेल तर. ठीक आहे मग. आता सिनियर इथंच संपला, भेटू आता उद्या. उद्या पण सुट्टी आहे. उद्या सुट्टी, मी जाणार आहे दुपारी साईडला. उद्या सुट्टी, उद्या कंटेंटच कंटेंट. ठीक आहे चालेल. मग या नोटवरती आपण व्लॉग संपूया. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड नाईट, बाय बाय.